नदीबाबत हा संपूर्ण विचार होतो आहे, पण नागनदीचा उगम हा नागपूरच्या अंबाझरी तलावापासून होतो आहे. गेल्या काही काळापासून पूर पण नागपुरात अंबाझरीपासून मोठ्या प्रमाणात जो गेल्या 2 वर्षापूर्वी पाहिला होता. तो अंबाझरी तलावामध्ये प्रचंड प्रमाणात शेवाळ आहे, अनेक वेळा प्रयत्न झाले, होत नाही आणि मोठी समस्या आहे तिथे. याच्यामध्ये तलावाचं पण संवर्धन आमच्याकडे येतं. त्याच्यामध्ये भाग घेऊ. इथली DPC आहे, इथली कॉर्पोरेशन आहे, यांना सोबत घेऊन आम्ही त्यांनाही सजेशन करू काय करायचं आहे. म्हणूनच मी विनंती केली होती की मला थॉरो मीटिंग झाल्यानंतर या डिटेल गोष्टी तुमच्यासमोर मांडता आल्या. मॅडम, सुप्रीम कोर्टानं काल जी लाडकी बहीण योजना असेल किंवा जे मोफत अन्नधान्य असेल या सगळ्या प्रकरणावर म्हटलं होतं की तुम्ही एक परावलंबी ग्रुप या सगळ्या योजना आखून तयार करता आहात. याबाबतीत काय म्हणतो? आता सुप्रीम कोर्टाने जर असं म्हणलं असेल जे माझ्या ऐकिवात नाही किंवा तुम्ही जसं म्हणताय तसं मी कुठे ऐकलं नाही, कारण मी कदाचित ते माझ्या वाचनात नाही आलंय. सुप्रीम कोर्टाने कुठली गोष्ट म्हणली तर त्याच्यावर कॉन्ट्रॅडिक्ट करणं मला नाही वाटत की उचित आहे, म्हणून त्याच्यावर मी काहीच बोलणार नाही, चांगलं किंवा वाईट. सुप्रीम कोर्ट बोललं असेल तर. छगन भुजबळ भाजपची जवळीकता वाढती आहे त्यांची, ते पण ओबीसी नेते आहे, तुम्ही पण ओबीसी नेते आहात, कसं असं तुम्ही म्हणलंच नाही पाहिजे कोणत्या नेत्याला की तुम्ही ओबीसी आहेत, तुम्ही मराठा आहेत, तुम्ही अमुक आहेत, असं नाही म्हणलं पाहिजे. नेता नेता असतो आणि तो सगळ्या समाजाला सांभाळत असतो. आम्ही ज्या ठिकाणी जन्म घेतला नॅचरली त्याच्यामुळे आमची ओळख असते, पण आम्ही सगळ्या समाजाला केटर करत असतो. तर मला मुळात हेच सगळ्या ओळखी नको आहे. मला असं पाहिजे की एक चांगला नेता आहे, कर्तृत्ववान नेता आहे, काम करणारा नेता आहे, डिलिव्हर करणारा नेता आहे, अशी ओळख जास्त आवडेल. म्हणजे हा सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळीक साधत आहे, तर काय छगन भुजबळ छगन भुजबळ एक सर्वसमावेशक नेता भाजपाच्या जवळ येतो अशा चर्चा नाही, याच्यावर मी टिप्पणी काही करू शकत नाही, कारण मी त्याकडे विचारच करत नाही. मी तिथे विचार करण्याचं काही कारणही नाही आहे. ते स्वतः आणि ते जवळीक साधणारे लोक ह्याच्यावर उत्तर देऊ शकतील, मी देणार नाही. ते आमच्या आता अलायन्समध्येच आहेत ना, जवळीक तर आहेच आहे ना, म्हणजे राष्ट्रवादीने आम्ही एकत्र आहोत, तर आम्ही काही एकमेकांच्या विरोधी पक्ष नाही आहोत. त्यामुळे मला कळत नाही हे प्रश्न तुम्ही कुठून आणता.